बसलेले सर्व पत्रकार बंधू, खरं तर आज आमच्या प्रभाग 26 मधला सर्वच विषय गायकवाडांनी मांडलाच आहे. आपल्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांमध्ये खड्ड्यांमध्ये रस्ते हेच समजत नाहीये. पण तरी मला तरी वाटतं ह्या संदर्भात आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला कॉन्स्टंट त्यावर उपाययोजना म्हणून खडीकरण हे व्हावंच. काय होतं, 2 दिवस टाकल्यानंतर पाऊस येतो, पावसाने त्या खड्ड्यांमध्ये जे खडीकरण असतं ते वाहून जातं आणि ॲज इट इज परत तसंच त्या सर्व गोष्टी होतात. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींवर उपाययोजना म्हणून त्यावर कॉन्स्टंटली दररोज एक खडीकरणाची गाडी आपल्या विभागाला ही असलीच पाहिजे. ट्रॅक्टर आहेच, पण मग तरीही ती गाडी तेवढी पुरती उपयोगात येत नाहीये. कारण काय होतंय, पाऊस पडतो, खडी वाहून जाती आणि परत तो खड्डा जैसे ते तसाच होऊन जातो. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि राहिला प्रश्न आज फुटपाथ मधला जो काही विषय आहे, तुम्ही बोलताय गॅबनिंग वॉल बसवणार आहे, त्याचं नियोजन आहे. पण आता सध्याच्या सिच्युएशनला तिथे जे आहेत घरं, ते घरं त्या घरांना धोका निर्माण होऊ नये आहेच. धोका तर झालाच आहे निर्माण, पण त्या घरांना धोका निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही आता सध्याच्या तात्पुरती उपाययोजना काय करणार? सध्या ते काम बंद केले मॅडम आपण. हो, की त्या घरांमध्ये संबंधित घरांच्या भिंतीही वाहून जाण्याच्याच मार्गावर आहे. सध्या त्या व्यक्तीचे पर्सनली फोन येऊन ते घाबरतायत. त्यांना सध्याच्या सिच्युएशनला कुठे भाड्याने घर पण मिळत नाहीये. मग त्यांचं म्हणणं असं की संबंधित ह्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करा सध्याच्या सिच्युएशनला? सध्या काम जुनी वॉल आहे आणि ऍक्च्युली नियमाप्रमाणे त्याने पायलिंग केलं पाहिजे. ते पायलिंग केलेलं नाही, ब्रिकवर्क केलेलं आहे आणि ते 20 वर्षापासून कंटिन्युअस पाण्यामुळे स्काउरिंग झाल्यामुळे तर हे झालंय. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही सांगितलं, पण याच्या भविष्यात अशी काही होणार नाही. उपाययोजना गेबिन वॉल बांधणार, गेबिन वॉल तात्पुरतं आता सध्याच्या सिच्युएशनला तिथल्या घरांना जो काही धोका निर्माण झालेला आहे, सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय तिथे उपाययोजना करणार? बांधकामाला माहिती आहे का काय देणार आहे कायदे वरिष्ठांची चर्चा चालू. काही मोठा विषय सिटी इंजिनियर्सचा बोलवून त्याच्यावर तुम्ही पण समावेश करा. त्यांच्यावर जेव्हा बोलले होईल तेव्हा तुम्ही पण पत्र द्या. अधिकारी येतील आपले डेप्युटी आणि तो विषय वरिष्ठांच्या पक्की येतो. मी पण येतो त्यावर प्रादुर्भाव आता पावसाळ्यामध्ये हिरवळ वाढलेली आहे. या हिरवळीमध्ये जे काही डास लपतायत, तुम्ही सर्व जे काही अधिकारी आहेत त्यांनी आपल्या इकडे किती वेळा धूर फवारणी संदर्भात काय उपाययोजना केलेल्या आहेत किंवा आठवड्यातनं किती वेळा आपल्या परिसरात गाडी आली पाहिजे याचं काही नियोजन आहे का? त्यावेळेला गाडी मागे पण मग त्या ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही तक्रार आल्यानंतर तुम्ही जे काही उपाययोजना करतात ती फक्त तेवढ्याच परिसरापुरती मर्यादित राहते. समजा उदाहरणार्थ जाधव पार्क असेल तर जाधव पार्क पुरतच तुम्ही ते मशीन फिरवणार, पण बाकीचा परिसर म्हणजे केवळ पार्कचा परिसर असेल, मोर्या पार्क असेल किंवा आपला टाउनशिपचा एरिया असेल, ह्या सर्व जाधव संकुलचा एरिया असेल, ह्या सर्व संबंधित एरियामध्ये तुम्ही कसं उपाययोजना करता? तुमच्याकडे किती प्रभाग आहे? मग 5 प्रभागांमध्ये ज्या वेळेला गाडी फिरती एक गाडी, ती जर समजा आमचा 5वा नंबर असेल तर किती दिवसानंतर ती आमच्याकडे येते? नाही, आठवड्यात येत नाही. आणि जे हँड मशीन असतं ना, त्या 3 गल्ल्यांमध्ये त्याचं पेट्रोल संपून जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते म्हणतात उद्या येतो, उद्या काही उगवत नाही त्यांचा. याच्यावर कठोरात कठोर उपाययोजना व्हावी असं मला वाटतं.